मुरुंब देवाचा डोंगर, याच डोंगरावर महाराजांनी राजगड बांधला। या किल्ल्याचा विचार केला तर 2000 वर्षापूर्वीची ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला आहे। गौतमीपुत्र सातकर्णी सातवाहनांचा जो राजा होता त्याने या किल्ल्याला किल्ल्याचे स्वरूप दिले होते। पुढे जाऊन याच गडावर अनेक राजवटी हुकूमत गाजवून गेल्या। निजामशाही, आदिलशाही किंवा बहमनी राजवट असो, यांनी या किल्ल्यावर सत्ता अनुभवली। जेव्हा महाराजांनी हा किल्ला जिंकला तेव्हाच राजगड बांधून घेतला, तेव्हाच या किल्ल्याला पहिल्या राजधानीचा मान मिळाला। हा, कुठे जायचं आपल्याला? जे जे हा, बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय जय। अरे वा वा वा, आतिश दादा जय शिवराय। जय शिवराय। काय मग कसा होता रात्रीचा स्टे? एकदम थंड थंड। पाऊस होता का वर? खूप पाऊस आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत सह्याद्री सेवक गडकोट किल्ल्यांसाठी असंच सेवा करत राहील। छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। जय शिवराय मित्रांनो, कशा सर्व मजेत ना? मी विशाल माने आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो। स्वराज्याची पहिली राजधानी म्हणजे दुर्गराज राजगड आणि आज निघालोय दुर्गराज राजगडला भेट देण्यासाठी, कारण की आपल्याला महाराजांचा सांगावा आलाय आणि त्याच दुर्गाची आज सेवा करण्याची संधी मिळते, ती म्हणजे सह्याद्री सेवक या संस्थेमार्फत। स्वराज्याची दुसरी राजधानी म्हणजे दुर्गेश्वर रायगड या ठिकाणी जेव्हा राज्याभिषेक सोहळा होता तेव्हा तब्बल 1 आठवडा मोहीम राबवण्यात आली होती। आपलं नशीब एवढं चांगलं आहे की दुर्गराज राजगडाची पण सेवा करायला आज आपल्याला मिळते। तर आता ट्रेन पकडायची आणि निघायचं पनवेलला, कारण की तिथे सर्व दुर्गसेवक आपल्या मुंबई विभागातले आणि ठाणा विभागातले जेवढे दुर्गसेवक आहेत ते सर्वजण भेटणार आहेत पनवेलला। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पावसाळ्याच्या दिवसात बाईकने प्रवास करणं खूप रिस्की होऊ शकतं, म्हणून आपण आज 4 व्हीलरने निघालोय आणि उद्या पहाटे आपण माझ्या मते आपण 4 ते 5 तासात पोहोचू। 8 वाजता आपला प्रवास सुरू करणार आहे, म्हणजे 4 ते 5 तासात पोहोचलो की उद्या पहाटे 4 वाजता आपल्या कार्याला सुरुवात करणार आहोत। ट्रेनचा प्रवास हा नेहमी गर्दीचाच, अशा या दाटीवाटीच्या गर्दीत मला पोहोचायचं होतं पनवेलला। पनवेलला पोहोचलो आणि पोटाला आधार म्हणून 4 घास खाऊन घेतले आणि राजगडाच्या दिशेने रवाना झालो। छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। हर हर महादेव। मित्रांनो, फायनली गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलोय आणि चकवा बसला होता। आम्ही गुंजवणे दरवाजा जो आहे, चोर दरवाजा, गुंजवणे गाव, त्या पायथ्याला पोहोचलेलो आणि तिथून आता आम्ही पाली दरवाजाच्या मार्गे त्या बेसला येऊन पोहोचलोय। बघतोय किती वाजता जायचं, तर आता वाजले 3:45। तर किती वाजता निघायचं आपल्याला? 5 वाजता, म्हणजे 1 तास जरा आराम करूया, कारण की आपल्यासोबत एक रिक्षा पण आली, ते काका आणि त्यांची पूर्ण फॅमिली आली आहे आणि आपल्या गाडीमध्ये 8 जण होतो। तर थोडासा रेस्ट करू आणि त्याच्यानंतर मग आपल्या सह्याद्री सेवक यांनी जी मोहीम लावली आहे, स्वच्छता मोहीम, ती पार पाडूया। तर थोडा 1 तास तर आराम करावा लागेल आणि भरपूर असा जोराचा वारा सुटला आणि पावसाची तर लक्षणं आहेत, भरपूर पाऊस पडतोय आणि हवा एवढी जोरात सुटली आहे की थंडीने हालत खराब झाली आमची। मित्रांनो, फायनली आपल्या मोहिमेची सुरुवात झाली। अर्धी टीम वरती पद्मावती माचीवरती, जे पद्मावती देवीचं मंदिर आहे, तिथे रात्री स्टेला होते आणि अर्धी टीम जी आहे ती आता गडावरती चढायला सुरुवात करते आणि सह्याद्री सेवक यांच्यामार्फत आज गडावरती जी स्वच्छता मोहीम आहे त्याची सुरुवात आता 6 वाजल्यापासूनच होते। तर इथेच आपल्याला पायरी मार्ग लागतो आणि या पायरी मार्गानेच आपल्याला वरती जायचं आहे। तर आज आपण निघालो ते पाली दरवाजातून आणि दुसरा मार्ग तो आपल्याला लागतो चोर दरवाजा, तो गुंजवणे गावातून। तर आता आपली जी सुरुवात होणार आहे ती ह्या मार्गे होणार आहे। पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय। दुर्गराज राजगडाच्या पहिल्या पायरीचं म्हणजे स्वराज्याच्या पहिल्या पायरीचं पूजन करूनच आपल्या मोहिमेची सुरुवात आपण केली आहे। आत्ताच नुकता पावसाळा चालू झालाय आणि पावसाने आज जोर धरलाय। काल शनिवार होता, एवढा पावसाचा जोर नव्हता, तर असं वाटलं की मोहीम व्यवस्थितरित्या पार पडेल, नाहीतर मग अशाच पावसात आपल्याला सगळ्या सेवकांना काम करावं लागेल। स्टार्टला असा जुना पायरी मार्ग लागतो, हा जुना पायरी मार्ग आहे आणि ह्याच मार्गाने आता आपल्याला गडावर जायचं आहे।
पावसाळ्याचे 4 महिने गड दुर्गांवर कोणतीच मोहीम घेता येत नाही, कारण जोराचा पाऊस आणि धुक्यांचं साम्राज्य याच्याशी गडाला आणि दुर्ग सेवकांना सामना करावा लागतो. तरीही सह्याद्री सेवकांचा स्वच्छता मोहिमेचा हा अट्टास होता. हा, कुठे जायचं आपल्याला? जे जे बोल, छत्रपती शिवाजी महाराज की जे. अरे वा वा वा. 2 वर्षाचे आहे ना मुलगा? अच्छा, 2 वर्षाचा मुलगा, 2.5 वर्षाचा. आणि आत्ताच आपण बघितलं छोटा मावळा जो आहे 2 वर्षाचा, तो पण गडावरती आलाय. एवढ्या लहान वयात त्यांच्यावरती एवढे चांगले संस्कार आई वडील घडवतात. जेवढं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आणि आपली अर्धी टीम आली आहे आणि अर्धी टीम खाली आहे, तर ती कधी येते त्याची वाट बघूया. आणि नंतर मग आपण गडावरती आपला पुढचा प्रवास चालू. चला लवकर या, लवकर. सगळ्यात मागे राहणारा माणूस योच आहे बरं का, याच्यामुळे उशीर होतोय. हा गडाचा पहिला प्रवेशद्वार पाली दरवाजा क्रमांक 1. याच्या भक्कमतेने समजते की स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे रक्षण करण्यासाठी हा किती तत्पर होता. आणि आज पण त्याची भक्कमता आणि उंची पाहण्यासाठी इथे येणाऱ्या प्रत्येकाला मान उंच करून पाहावे लागते. महादरवाजा जो प्रवेशद्वार पहिला म्हणजे पाली दरवाजा जो पहिला आहे, तिथे येऊन पोहोचलोय आपण. आणि आपल्याला जास्तीत जास्त किल्ला एक्सप्लोअर करता येणार नाही, कारण की दुर्ग संवर्धनाचं काम चालू आहे किल्ल्यावरती. त्याच्यामुळे आपले अर्धे दुर्गसेवक वरती काम करतात आणि आपण जर इथे व्हिडिओ काढत बसलो तर भरपूर वेळ होईल. नक्कीच आपण पुढच्या वेळी येऊ तेव्हा पूर्ण राजगड एक्सप्लोअर करू. पहिल्या प्रवेशद्वारातून वरती आल्यानंतर आपल्याला दुसरा प्रवेशद्वार लागतो. आणि ह्या प्रवेशद्वारातून वरती जाताना दोन्ही बाजूला आपल्याला तटबंदी पाहायला मिळते. आणि जर पहिल्या प्रवेशद्वाराच्या वरती म्हणजे बुरुजावरती जायचं असेल तर आपल्याला हा दुसरा मार्ग आहे. दुसरा प्रवेशद्वार म्हणजे पाली दरवाजा क्रमांक 2 वरून आपण सरळ खाली गेलो या साईडला, तर तो पहिला प्रवेशद्वार आहे पाली दरवाजाचा. तिथे येऊन पोहोचतो आपण. आणि खाली बघितलं तर पाली दरवाजा क्रमांक 1. आपण गडावरती येऊन पोहोचलोय. आणि रात्रीच आपल्या जे सह्याद्री सेवक आहेत यांनी इथे स्टे केला होता पंतांच्या वाड्यामध्ये. तर आतिश दादा, जय शिवराय. काय मग कसा होता रात्रीचा स्टे? एकदम थंड थंड. पाऊस होता का वर? खूप पाऊस आहे. पावसामुळे आपल्या जेवढे दुर्गसेवक आहेत त्यांची हालत पूर्ण खराब झाली होती काल रात्री. आणि आपण गडाच्या पायथ्याशी होतो आणि इथूनच आपल्या मोहिमेची सुरुवात होणार आहे थोड्याच वेळात. सगळेजण आवरतील. आवरून झाल्यानंतर इथेच आपल्या महाराजांचा जयघोष होईल आणि त्याच्यानंतर आपल्या मोहिमेला सुरुवात होईल. सकाळपासून केलेली गडाची चढाई आणि त्यात सातत्याने पडणारा पाऊस, अशा वातावरणात तर चहा झालाच पाहिजे. ते चहा बनवायचं काम आपल्या ताईसाहेबांनी केलं. प्रत्येक दुर्गसेवक उपाशी पोटी काम करू नये म्हणून आपल्या मातोश्रींनी घरातून नाश्ता आणला होता. गडाची रक्षण करता म्हणजे पद्मावती माचीवर असलेली ही गडदेवता. आईची पूजा करून आशीर्वाद घेतला आणि आपल्या कामाला लागलो. मोहिमेची सुरुवातच आपली पद्मावती माचीवरून झाली. पावसामुळे हिरवाई सगळीकडे पसरली होती. त्यात जोराचा पाऊस आणि वारा असल्यामुळे कचरा साठवण्यासाठी गडावर ठेवलेला लोखंडी डब्बा वाऱ्याने खालच्या बाजूला उताराच्या दिशेने उडून गेला होता. तो वरती आणणे महत्वाचे होते म्हणून त्याला दोर लावला आणि वरच्या बाजूला व्यवस्थितरित्या आणून ठेवला. पद्मावती माचीवरून जी स्वच्छता मोहीम चालू झाली, देवीच्या मंदिरात आपण पूजा केली देवीची आणि तिथून आपल्या मोहिमेची सुरुवात झाली. तर आता जी राजसदर आहे पद्मावती माचीच्या वरती आल्यानंतर ऑलमोस्ट पद्मावती माचीवरतीच राजसदर आहे, तिकडचा पूर्ण एरिया कव्हर केला. आता आपण निघालो सुवेळ्या माचीवरती. आणि सुवेळ्या माचीवरती जो कचरा जमेल तो पूर्ण साफ करून आपण नंतर बालेकिल्ल्यावरती जाणार आहोत. आणि बालेकिल्ल्यावरून नंतर जेवढा शक्य होईल जर संजीवनी माची झाली तर ती कव्हर करायची, कारण की संपूर्ण किल्ल्यावरती धुक्याचं साम्राज्य माजलंय आणि पाऊस पण जोरात येतोय, कधी थांबतोय आणि त्याच्यामुळे भरपूर संकट येतात. आणि हातात अशा प्रकारे काट्या घ्यायला लागतात. आणि ह्या झुडपातून जे मोठे मोठे झुडपं आहेत त्याच्यामध्ये फटका मारून जर बाटल्या असतील तर त्या गोळा कराव्या लागतात. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि हिरवगार गवत झालंय आणि सरपटणारे प्राणी पावसाळ्यात भरपूर असतात, त्याच्यामुळे पण आपल्याला काळजी घ्यावी लागते. राजगडाला तशा 3 माच्या आहेत, एक पद्मावती माची, दुसरी सुवेळा माची आणि तिसरी संजीवनी माची. त्यामुळे बालेकिल्ला एकदम सुरक्षित राहतो. सुवेळा माचीच्या सुरुवातीलाच आम्हाला शक्तीची देवता मारुतीरायाचे दर्शन झाले.
मारुतीरायाच्या दर्शनाने मोहिमेला अजून बळ आले. सुवेळा माचीवरचा चिलकती बुरुज आजही आपल्याला भक्कम अवस्थेत पाहायला मिळतो. इतिहास काळात याच बुरुजाने या माचीचे संरक्षण केले असेल. सुवेळा माचीवर जेवढा कचरा भेटला तेवढा गोळा केला आणि पुन्हा आपल्या पंतांच्या वाड्याकडे निघालो. सुवेळा माचीपर्यंतचा जो परिसर आहे तो साफसफाई करून आम्ही आता इथे पंतांच्या वाड्यापाशी आलोय आणि इथे सर्व सेवक जेवायला बसले. जेवण कसं आहे? एकदम खास. जेवण कसं बनलंय? मला विचारताय तुम्ही? एक नंबर आहे. आचारी हीच आहे ती बर का. सकाळपासून मोहीम चालू असल्यामुळे प्रत्येक दुर्गसेवकाला भूक लागली होती. त्यात काही सेवक असेही होते, तुम्हीच बघा. एकट्याचं जेवण आहे का? पातरवड्या राहते त्याच्यामुळे दोघं आहे. आज दिनांक 30 तर ह्या तारखेला आपली सह्याद्री सेवक या संघटनेची म्हणजे आपल्या संस्थेची राजगडावरती जी मोहीम होती तर सर्व दुर्गसेवकांनी खूप मेहनत घेतली. पावसाचं वातावरण होतं भरपूर, पण धुके पण आहेत आणि त्याप्रमाणे आपण जेवढं शक्य होईल तेवढे स्वच्छता मोहीम राबवली. तर सुवेळा माची, पद्मावती माची आणि सुवेळा माची हा पट्टा आपला क्लिअर झालाय. आता आपल्याला जायचं बाले किल्ल्यावरती. तर आपल्या लेकरांची जशी आई काळजी करते तशी आमच्या सह्याद्री सेवक मध्ये आमच्या मातोश्री म्हणजे ह्या मातोश्री आणि आमचं आबासाहेब आणि आमचं मोठं दादासाहेब यांनी आमची एवढी काळजी आहे की सह्याद्री सेवक मध्ये जेवढे सेवक आहेत हे दिवसभर कष्ट करतात, मेहनत करतात, गड किल्ले अबाधित राखायचा प्रयत्न करतात. तर त्यांच्यासाठी एक म्हणजे बोलतात ना आई जशी काळजी करते त्याप्रमाणे आई, दादा आणि आबा यांनी त्यांच्यासाठी सर्वांना जे अन्नाचा जे 4 घास असतात ते मायेने भरवले आणि ते जे खिचडी भात होता त्याच्यात त्यांनी तो मायेचा रस ओतला आणि सर्व सेवकांचं पोट एकदम व्यवस्थित भरलंय. अशीच नेहमी साथ आई आणि बाबांची आणि दादाची सह्याद्री सेवक या संघटनेला संस्थेला असावी. तर सर्वांनी आई आणि आबांसाठी दादासाठी चालावं. आणि ही एक टीम संस्था नसून तर हे एक कुटुंब आहे आणि कुटुंबाप्रमाणेच आपण इथून पुढे वागायचं. आज आपण जे आपलं अस्तित्व जे आहे ते थोरल्या धनी आणि दाखले धनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यामुळे आपलं अस्तित्व टिकून आहे. आणि शेवटच्या श्वासापर्यंत सह्याद्री सेवक गडकोट किल्ल्यांसाठी असंच सेवा करत राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव. आपल्या आजच्या मोहिमेचा हा शेवटचा टप्पा आहे आणि बाले किल्ल्याच्या सुरुवातीलाच खूप जास्त प्रमाणात कचरा साठला होता. ज्या गडावर पर्यटकांची संख्या जास्त तिथे असंच घाणीचं साम्राज्य आढळतं. आता सगळे सह्याद्री सेवक बाले किल्ल्यावरती निघाले. तर बाले किल्ल्यावरती जो कचरा असेल तो साफ करून परत आपल्याला गडाखाली घेऊन यायचा आहे. बाले किल्ल्याच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात कचरा आपल्याला बघायला मिळाला आणि तो आपण साफ केलाय पूर्ण आणि 5 ते 6 गार्बेज आपल्या तिथे भरलेत. जर तुम्ही बाले किल्ल्यावर जात असाल तर जाताना जरा सांभाळून जावा कारण की जो रस्ता आहे तो खूप अवघड आहे. इथे रेलिंग लावण्यात आलंय. पूर्वी इथे रेलिंग नव्हतं, पण रेलिंग नसतं तर खूप अवघड टप्पा होता. तर जेव्हा केव्हा तुम्ही बाले किल्ल्यावरती जाता तेव्हा सांभाळून जावा कारण की पावसाचे दिवस आहेत आणि पूर्ण वाट घसरडीची आहे. बाले किल्ल्यावर जाणारी वाट तशी अवघडच आहे. त्यात पावसाळा असल्यामुळे जागोजागी वाटेत शेवाळे साठले होते. त्यात जोराचा पाऊस आणि पायऱ्यावरून वाहणारे पाणी हे एक आपल्याला आव्हान ठरू शकते. हा गडाचा महादरवाजा. यातून आत प्रवेश केला की बाले किल्ल्यावर जाता येते. त्याआधी पावसात तुडुंब भरलेला चंद्र तलाव आणि ब्रह्मर्षी मंदिराचे दर्शन होते. बाले किल्ल्यावर हा महाराजांचा राहता राजवाडा. महाराजांचं वास्तव्य याच ठिकाणी होते. बाजूलाच काही अजून प्राचीन वास्तूंचे अवशेष नजरेस पडतात. या सर्व वास्तूंचे दर्शन घेऊन आता परतीच्या प्रवासाला निघायचं होतं. वेळ खूप झाला होता आणि त्यात पावसाचं प्रमाण भरपूर वाढल्यामुळे संजीवनी माची राहूनच गेली. पण अशा अनेक मोहिमा दुर्गराज राजगडावर भविष्यात होत राहतील. तेव्हा देखील सह्याद्री सेवक निष्ठेने अशीच सेवा करत राहतील. जय शिवराय मित्रांनो. सह्याद्री सेवक यांच्या मार्फत जी आज रविवारी 30 तारखेला जी मोहीम होती ती व्यवस्थित पूर्ण झाली आणि सर्व दुर्गसेवकांनी जी मेहनत घेतली त्याला तोडच नाही. तर दिवसभर आता पाऊस पडत होता आणि धुक्याचं साम्राज्य पण किल्ल्यावरती होतं आणि अशा कंडिशनमध्ये सह्याद्री सेवक यांनी मोहीम फत्ते केली. तर सह्याद्री सेवक या संस्थेमार्फत सर्वांचं खूप खूप धन्यवाद. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. नमो पार्वती पदे हर 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 हर.